आपल्याला सगळ्यांना व्यायाम करायचे फायदे माहीतच आहेत. व्यायाम केल्याने आपल्याला वजन कमी करण्यास मदत होते. जेव्हा आपण जेवण करतो तेव्हा कॅलरीज आपल्या पोटात जातात. तर कॅलरीज किती स्पेंड केल्या आहे आणि किती इनपुट झाले आहे हे बॅलन्स राहायला पाहिजे. जर आउटपुट कॅलरीजचं कमी झालं आहे तर आपलं वजन वाढते. जेव्हा आपल्याला वजन कमी करायचं आहे तेव्हा आपण कॅलरीज रेस्ट्रिक्ट करायला पाहिजे. म्हणजेच जास्त कर्बोदके असलेले फॅट असलेले पदार्थ टाळायला पाहिजे. प्रोटीन विटॅमिन हे घ्यायला पाहिजे कारण ते आपल्याला बॉडीसाठी गरजेचं आहे. तर आपण फळं भाजीपाला हे जास्त घ्यायला पाहिजे. फायबर्स घ्यायला पाहिजे म्हणजेच ते आपल्याला फ्रूट्समध्ये आणि सॅलडमध्ये मिळतं. आणि जास्त मैद्याचे पदार्थ किंवा तळलेले पदार्थ हे रेस्ट्रिक्ट करायला पाहिजे. दुसरी गोष्ट आहे की आपल्या हार्टच्या हेल्थसाठी एक्सरसाइज चांगला आहे. आपल्याला आजार होऊ नये, BP शुगर आणि लिपिड्स वाढू नये, कोलेस्ट्रॉल वाढू नये, याच्यासोबतच ब्लड शुगर वाढू नये याच्यासाठी एक्सरसाइज चांगला आहे. आपल्याला जर इन्सुलिन रेजिस्टन्स सुरू झालेला आहे तर आपण एक्सरसाइज करून डायबिटीज होण्याचा धोका टाळू शकतो. आणि याच्यासोबतच जेव्हा आपण एक्सरसाइज चालू करतो तर प्रोटीन युटिलाइज होतात आणि मसल मास वाढत जाते. म्हणजे मसलचे नवीन फायबर बनतात, मसल स्ट्रॉंग होते, बोन स्ट्रॉंग होतात. आणि जेव्हा मसल स्ट्रॉंग होते तेव्हा आपल्या ओल्ड एजमध्ये पडायचा धोका म्हणजे बॅलन्स जाऊन आपण खाली पडणार नाही, तर आपल्याला इंजुरी होणार नाही. तसंच आपल्याला जेव्हा प्रोटीन्स युटिलाइज होतातच मसल बनण्यामध्ये, पण एक्सरसाइज केल्यावर एक कॅथेप्सिन बी नावाचं प्रोटीन तयार होतो आणि हे प्रोटीन आपल्या मेमरीला स्ट्रॉंग करतं, ब्रेनच्या फंक्शनला स्ट्रॉंग करतं. आणि त्याचप्रमाणे आपल्याला जर काही ॲडिक्शन आहे स्मोकिंग, टोबॅको, तर जेव्हा आपण एक्सरसाइज करतो तर जर आपल्याला क्विटिंग करायचे आहे, टोबॅको सोडायचं आहे, तर ते क्रेविंग कमी होते त्या ॲडिक्शनची. आणि दुसरं म्हणजे विड्रॉल सिम्पटमसुद्धा कमी होतात. तर हे आपल्याला स्लीपला पण चांगलं आहे, स्लीप चांगली येते आणि मूड डिसऑर्डर पण होत नाही. आपल्याला डोपामिन सिक्रेट होते एक्सरसाइज केल्यावर, ज्याने आपल्याला फील गुड होते. आणि मग आपण म्हणजे डिप्रेशन कमी होतो, रिस्क डिप्रेशनचं कमी होते. तर हे असे मल्टिपल बेनिफिट्स आहेत. आपण आपल्या फ्रेंड्ससोबत, फॅमिलीसोबत एक्सरसाइज करायला पाहिजे. आणि त्याच्यासोबतच आपण एक्सरसाइज एक बोर झाली असेल तर चेंज करायला पाहिजे, जसं की सायकलिंग, रनिंग किंवा जिम. आणि म्युझिक पण सोबत ऐकू शकतो किंवा पॉडकास्ट ऐकू शकतो. तर असं आपण करायला पाहिजे. आपण आपला याचं फॉलोअप ठेवायला पाहिजे, लिहून ठेवायला पाहिजे, किती स्टेप चाललो, रेकॉर्ड ठेवायला पाहिजे आणि काय काय डाएट आहे. तर आपण हे हेल्दी लाईफस्टाईल मेंटेन करायला पाहिजे.